बातमी नाशिक जिल्ह्यातील देशभरात आरोग्य क्षेत्रात प्रगतीचे नवे मानदंड निर्माण होत असतानाच नाशिकमधून एक महत्त्वाची आणि सकारात्मक बातमी समोर आली आहे। नाशिकच्या अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये मिनिमली इन्व्हेसिव्ह हिप रिप्लेसमेंट या शस्त्रक्रियेचे 50हून अधिक यशस्वी टप्पे पूर्ण करण्यात आलेले आहे। ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर सागर काकतकर आणि त्यांच्या टीमनं डायरेक्ट अँटेरियर अप्रोच या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ही कामगिरी साध्य केली। या पद्धतीमुळे रुग्णांच्या स्नायूंना कमी इजा होते, रक्तस्राव आणि वेदना कमी होत असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रुग्ण लवकर चालू लागतात आणि दैनंदिन जीवनात जलद परत येऊ शकतात। विशेष म्हणजे नाशिकमधील हे हॉस्पिटल या शस्त्रक्रियेसाठी मान्यताप्राप्त प्रशिक्षण केंद्र ठरलंय। देशभरातील डॉक्टर येथे प्रशिक्षणासाठी देखील येत असतात। ही केवळ संख्या नाहीये, तर प्रत्येक रुग्णाच्या आयुष्यामध्ये झालेला सकारात्मक बदल आहे, असं मत डॉक्टर सागर काकतकर यांनी व्यक्त केले। आरोग्य सेवेतील ही झेप केवळ नाशिकसाठीच नाही, तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी दिलासादायक ठरते आणि मेड इन नाशिक हेल्थ केअर आता राष्ट्रीय पातळीवर आपली छाप उमटवताना दिसून येते। नमस्कार। आज आम्ही इथे सगळे जमलो आहोत कारण नाशिकमध्ये अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये आम्ही 50हून अधिक डायरेक्ट अँटेरियर अप्रोच हिप म्हणजे मिनिमली इन्व्हेसिव्ह हिप रिप्लेसमेंट सर्जरी किंवा खुबे बदलण्याची शस्त्रक्रिया याच्या 50हून अधिक शस्त्रक्रिया आम्ही आज इथे पार पाडल्या आहेत। ही अत्यंत नवीन अशी प्रणाली आहे की ज्याच्यामध्ये खूप छोट्याशा कटमधनं रुग्णाची हिप रिप्लेसमेंट किंवा खुबा बदलण्याची शस्त्रक्रिया होते आणि कन्व्हेन्शनल किंवा जुन्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या रिप्लेसमेंटपेक्षा याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन रेट आणि होणाऱ्या रुग्णाला त्रास हे अत्यंत कमी आहेत। अशोका मेडिकल हॉस्पिटल येथे मी डॉक्टर सागर काकतकर, डॉक्टर राहुल सुपे, डॉक्टर जय सोनजे आणि डॉक्टर श्रीकांत जाधव आम्ही 4 जण ऑर्थोपेडिक सर्जन आहोत आणि आम्ही सगळ्यांनी रिप्लेसमेंट सर्जरीजमध्ये ट्रेनिंग घेतलेलं आहे। रोबोटिक पद्धतीने आम्ही हिप रिप्लेसमेंट आणि नी रिप्लेसमेंट करतो आणि त्याच्यातलाच हा एक पुढचा टप्पा म्हणून आपण बघितला पाहिजे। याचा जरूर सगळ्या रुग्णांनी लाभ घेण्याची गरज आहे आणि प्रत्येकाला त्याच्यातनं होणारे फायदे हे तुम्ही जाणून घेणं